नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानकी देवापुढे हात जोडून डोळे बंद करून म्हणत असते, मला माझं कुटुंब हवं होतं. तुझी अशीच कृपा माझ्यावरती, माझ्या पाठीशी असू देत. त्याच वेळी आता मकरंद मास्क घालून येतो. त्यावेळी आता मागून येऊन तो जानकीच्या नाकाला एक औषध लावून तिला बेशुद्ध करतो. आणि तो मनामध्ये म्हणत असतो, जानकी मला तुझ्याबरोबर असं कधीच वागायचं नव्हतं, पण मला आता असं करावं लागतंय. आणि तो आता तिला गाडीमध्ये बसवून घेऊन जातो. तर आता सारंगीकडे पळतच येतो आणि तो ऋषिकेशला म्हणतो, दादा अरे मी गेलो होतो झाडाकडं, तिकडे वहिनी नाही आहे. आणि वहिनीने दिवा नेला होता ना, तो असा खाली पडला होता. तर आता हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो. तर आता ऋषिकेश लगेच मकरंदला फोन करतो आणि तो रागातच त्याला म्हणत असतो, जानकी तुझ्या ताब्यात आहे हो ना? तर मकरंद म्हणतो, येस ऑफकोर्स. त्याने आता जानकीला बांधून ठेवलेलं असतं. तर तो ऋषिकेशला म्हणतो, बघू आता तू माझं आणि जानकीचं लग्न कसं अडवतोस ते. आणि मकरंद आता त्याच गोडाऊनमध्ये जानकीला बांधून तिच्याबरोबर लग्न करत असतो. तुम्हाला काय वाटतं, आता मकरंद आणि जानकीचं लग्न होईल का? का त्या अगोदरच आता ऋषिकेश तिथे येऊन त्या दोघांचं लग्न थांबवेल? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.